लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही सर्वांनी एक मोठ्या ताकदीनं दिल्लीत बदल घडवण्यासाठी आम्हाला मतदान केलं। दिल्लीत तुमची आवाज म्हणून मी त्या ठिकाणी गेलेलो असताना आता राठोड साहेबांनी काही प्रमुख मुद्दे मांडले। ते प्रमुख मुद्दे तुमचा हक्काचा माणूस म्हणून तिथं जाऊन बोलणारा माणूस तुम्ही आज निर्माण केलेला आहे, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा सर्वात प्रथम मनापासून आभार मानतो। की भाजपच्या लोकांचं राजकारण खूप घाणेरडं असतं। आम्हाला तुमचे मुद्दे मांडत असताना तुम्हाला आता लक्षात आलं असेल माझा आवाजही बसलेला आहे, तिथं ओरडल्याशिवाय मुद्दाच मांडू देत नाही। पण तुमचा विषय मांडण्यासाठी तुमचे काम करण्यासाठी रोज मिठाच्या गोळ्या करून आवाज वाचवा लागला तरी वाचवू, पण तुमची आवाज पाहून आम्ही त्या ठिकाणी दिल्लीत राहू। या ठिकाणी खासदार तुम्हाला आता काँग्रेस पक्षाच्या विचाराचा लाभलेला आहे। येणाऱ्या विधानसभेत जर तुम्ही एखादा अंदाज काढला तर लोकसभेला झालेला जर आकडेवारी बघितली तर 2/3 बहुमताने येणारं सरकार हे काँग्रेस विचाराचं सरकार महाराष्ट्रात येणार आहे। आणि माझं हात बळकट केले पाहिजे, विश्वित कदम साहेबांचे हात बळकट केले पाहिजे। त्यासाठी ह्या जत विधान मतदारसंघातनं पुन्हा एकदा कर्तृत्ववान विक्रम दादांना तुम्ही सगळ्यांनी निवडून दिलं पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।